देशाच्या काही राज्यात JA.1 या ओमायक्रॉन कोविड-19 विषाणूच्या उपप्रकाराचे रुग्ण आढळून येत असून मागील काही दिवसांमध्ये आपल्या राज्यातही आढळला असून यासाठी 24/7 सतर्क राहण्याच्या सूचना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य विभाग व संबंधित सर्व यंत्रणांना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवरती ठाण्यातही RT-PCR चाचण्यांची संख्या वाढवणे, सर्व आरोग्य केंद्रातील तापाच्या OPDमध्ये येणाऱ्या नागरिकांची कोविडची चाचणी करावी, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात बेडची संख्या वाढवणे इत्यादी सूचना ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी झालेल्या बैठकीत आरोग्य विभागाला दिल्या आहेत. मागील काही दिवसांपासून जगभरामध्ये JA.1 या ओमायक्रॉनच्या कोविड-19 विषाणूच्या उपप्रकाराचे बाधित रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवरती रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची कोविडची चाचणी करण्यात यावी अशा सूचना आयुक्त अभिजित बांगर यांनी यावेळी दिल्या. एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यास त्याला उपचारार्थ दाखल करून घेण्यात यावे. तसेच त्याच्या नातेवाईकांच्या चाचण्या करून जर लक्षणे आढळल्यास गरज भासल्यास त्यांनाही उपचारार्थ रुग्णालयात दाखल करावे. तसेच यापैकी काही व्यक्तींना उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा इतर गंभीर आजार असतील अशा व्यक्तींना रुग्णालयात दाखल करावे व होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांचाही नियमित पाठपुरावा करून त्यांना देखील आवश्यक असलेली औषधे उपलब्ध करून देण्याच्या सूचना यावेळी आयुक्तांनी दिल्या. सदर बैठकीस उपायुक्त उमेश बिरारी, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर राकेश बारोट, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर, डॉक्टर राकेश शर्मा इत्यादी उपस्थित होते.